शेषात्मज गणेश जयंतीच्या निमित्ताने फुलांच्या शेषनागाच्या प्रतिकृतींची मंदिरात केलेली आकर्षक आरास आणि गाभाऱ्यात विविध रंगी फुलांच्या शेषनागाच्या कलाकृतीमध्ये विराजमान लाडक्या गणरायाच्या चांदीच्या मूर्तीचे विलोभनीय रूप पाहायला मिळाले। श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे शेषनागाच्या विविध रंगी फुलांच्या प्रतिकृती साकारून ही सजावट करण्यात आली। याच दिवशी श्री गणेशाच्या पातळातील श्री गणेश जयंती म्हणजे शेषात्मज गणेश अवतार झाला होता। जय गणेश। श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपति मंदिर में आज भगवान गणेश जी का पाताल का जो अवतार है शेषात्मज गणेश जन्म ये महोत्सव मनाया जा रहा है। भगवान ब्रह्मदेव की मन से एक मायाकर नाम का राक्षस पैदा हुआ और उन्होंने पाताल लोक में अपना राज्य जमा दिया। तब भगवान शेष ने गणेश जी की आराधना की और भगवान गणेश जी शेष के आत्मा से प्रकट हुए, इसलिए शेषात्मज अवतार गणेश जी का ये माना जाता है। और भगवान गणेश जी ने उस मायाकर राक्षस का वध किया, ऐसी मुद्गल पुराण में ये कथा वर्णित है। इस गणेश जन्म का समारोह इस दगडूशेठ हलवाई गणपति मंदिर में गाणपत्य संप्रदाय के अनुसार हम हर साल मनाते हैं। विविध कार्यक्रमों का आयोजन किया है। धार्मिक गणेशाग है, स्वराभिषेक है, अभिषेक पूजा है, गणेश जागर है। आप सभी को गणेश जी के ये मनोहारी दर्शन का आप सभी लाभ उठाए। धन्यवाद। जय गणेश। आज खरोखरी सांगायचं म्हणजे माझा भाग्याचा दिवस आहे आज, कारण बाप्पाच्या समोर गाणं म्हणजे भाग्य लागतो आणि तेही श्रीमंत दगडूशेठ गणपतींच्या समोर गाणं म्हणजे अतिशय भाग्य। मंडळानं ज्यावेळी ट्रस्टनी मला बोलवलं आणि मला सेवेची संधी दिली, मला अतिशय आज प्रसन्न वाटलं। आज मला वाटतं ते कुठेतरी मी स्वर्गात गातोय की काय असं वाटत होतं मला, कारण हा दरबार बघून असं योग मिळणं फार कठीण असतं, पुण्याई लागते त्याला। पण असं मला वाटतं की माझी पुण्याई आहे आणि आज माझा भाग्याचा दिवस, आजपासून दिवस माझे बदलतील असंही वाटतं मला, कारण इथे मी सेवा सादर केली, इथे येऊन खूप आनंद वाटला। आणि श्रीमंत दगडूशेठ ट्रस्टला मी अनंत धन्यवाद देतो, मनपूर्वक धन्यवाद देतो। आणि असंच सेवा सगळ्या कलाकारांची इथे होऊ दे अशी बाप्पाच्या चरणी माझी इच्छा।